एक गाव होतं जिथे मंज्योत आपल्या बायको रिचा बरोबर राहायचा. मंज्योत गावामध्ये लाकडं कापण्याचं काम करायचा आणि घर बनवायचा आणि घरांची मरम्मत पण करायचा. मंज्योतचं मन खूप स्वच्छ होतं. सगळे गाववाले त्याला चांगलं म्हणायचे. जी मजा लोकांचं घर बनवण्यामध्ये आहे ती मजा कुठल्याच दुसऱ्या गोष्टीमध्ये नाहीये. हो, चांगलं तर वाटेलच. पावसाळ्याच्या महिन्यामध्ये काम जे इतकं भेटत आहे तुम्हाला, म्हणून इतके आनंदात आहात तुम्ही. हो हो, काम मिळतंय तर काय. लोकांच्या घरांना पावसापासून वाचवणं काम आहे माझं. तुम्हीच लोकांचं चांगलं करत असतात, पण गाववाले तर अजिबात चांगले नाहीयेत. दररोज चोरीच्या खबऱ्या, जमीनदारणीचं प्रधानाशी जळणं, एका दुसऱ्याशी ईर्ष्या ठेवणं, लोकांच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल वाईट बोलणं, हेच सगळं चालत असतं गावामध्ये. जर सगळे वाईट वागत असतील तर याचा अर्थ असा नाहीये की मी पण वाईटच वागलो पाहिजे. अच्छा जाऊ दे, मी निघत आहे. मला आज प्रधानजीचं नवीन घर बनवायचंय. मंजूत कुल्हाडी घेऊन जंगलामध्ये पोचतो आणि झाड कापायला लागतो. आज तर असं वाटत आहे की आज पूर्ण दिवस हे झाड कापण्यातच जाणार आहे. लवकरच हे झाड कापून घेतो, नंतर मी प्रधानजीचं घर बनवायला चालू करतो. जंगलामध्ये पाऊस व्हायला सुरू होते आणि आकाशामधून एक माणूस खाली येतो, ज्याच्या एका हातामध्ये एक छोटंसं ढग होतं. जी, तुम्ही कोण आहात? मी जो कोणी असेल, तुला याबद्दल काहीच घेणं देणं नसायला पाहिजे. फक्त एवढंच जाणून घे की मी पावसाकडून आलेलो आहे आणि लवकरच ह्या गावामध्ये पूर येणार आहे, ज्यामुळे कोणीच यानंतर घराच्या बाहेर निघू शकेल ना घराच्या आत येऊ शकेल. असा कोणीच माणूस नसेल जो जमिनीवरती पाय ठेवू शकेल. पण असं का? असं तर सगळे मरून जातील. या गावातल्या लोकांचा पापाचा घडा भरलेला आहे. एक तूच इथे आहे जो सगळ्यात जास्त मनाचा स्वच्छ आहेस. लक्ष देऊ नाही. मी जे तुला सांगायला चाललोय, एक मोठं जहाज बनव आणि जेवढेही लोक त्यामध्ये येऊ शकत असतील त्या लोकांना आपल्या जहाजामध्ये बसवून घे. माझ्या हातामध्ये जो आकाशाचा कण आहे हा लवकरच काळ्या आकाशाच्या मध्ये बदलून जाईल आणि सुनामीची लाट या गावाला आपल्या सोबत घेऊन जाईल. पण मी एवढं मोठं जहाज इतक्या लवकर कसं काय बनवेल? एवढ्या लवकर कसं काय बनवेल? पावसाळ्यातून आलेला तो माणूस मंजूतला एक मोठी सोन्याची कुल्हाडी देतो. याने तू एकाच वेळेमध्ये एक झाड कापू शकतोस. हे फक्त आणि फक्त तूच वापर. याला शिवल्यानंतर लगेच तुला अतिमानव लकडहाऱ्याची शक्ती येऊन जाईल. जाओ आणि जे मी तुला कार्य दिलंय त्याला पूर्ण कर. मंजूत प्रधानला जाऊन सगळी घटना जाऊन सांगतो. जर असं आहे, तू जहाज बनवायला सुरू कर. मी सगळ्या गाववाल्यांना एकत्र करतो आणि यांना ती बातमी सांगतो. पाऊस थांबण्याचं नावच घेत नव्हतं. मंजूत जंगलामध्ये जातो आणि त्या कुल्हाडीने झाडं कापायला लागतो. मंजूत एक खूप मोठी नाव बनवायची सुरुवात करतो आणि दुसरीकडे प्रधान गाववाल्यांची बैठक बोलवून त्यांना सगळी घटना सांगायला लागतो. अच्छा, तर आता हा प्रधानजी काहीतरी नवीन नाटक घेऊन आले आहेत. मी तुझ्या बोलण्यावर अजिबात भरोसा करत नाही. हे नाटक नाहीये, हे खरं आहे. तू तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकते. हे पाऊस किती दिवसापासून थांबतच नाहीये. एक दिवस असा येईल तेव्हा हे गाव पूर्ण पाण्याने बुडून जाईल. गाववाले प्रधानचं बोलणं ऐकतात, पण जमीनदारनी त्या जहाजमध्ये बसण्यासाठी नको म्हणते आणि फक्त एक आठवड्यानंतर मंजूत एक मोठी जहाज बनवतो. जमीनदारणीला सोडून प्रधान आणि गावाची लोक जहाजमध्ये चढतात. गावामध्ये सन्नाटासा पसरला होता आणि मग एक मोठी लहर गावामध्ये प्रवेश करते. बघा बघा, पाण्याची लाट पूर्ण गावाला नष्ट करण्यासाठी आलीये. पण आपल्याला सगळ्यांना यापासून काही घाबरायची गरज नाहीये. आपल्याला तर आपलं हे जहाज वाचवेल. जमीनदारणी जहाजकडे चालत चालत येते. अरे थांबा, थांबा माझ्यासाठी. मला सोडून कुठे चालला आहात?
मंजू जमीनदारणीला पण जहाजमध्ये घेतो आणि सुनामी पूर्ण गावाला आपल्या आत समेटते. जीव वाचला माझा आज तर. जमीनदारणी जहाजला बघते आणि अचंबित राहते. ओह, हा केवढा मोठा जहाज आहे, पण इथे इतके सगळी लाकडं का ठेवलेली आहेत? मंजू गाववाल्यांना बोलतो. गाववाल्यांनो, लक्ष देऊन ऐका. ह्या लाकडांना मी तुमच्यासाठी जमा केलंय. माझ्याकडे एवढा वेळ नव्हता की मी जहाजामध्ये तुमच्यासाठी घर बनवू. वा मंजोत, तू जर नसता तर आमचं काय झालं असतं? सगळ्यांची घरं समानतेप्रमाणे बनतील. घरात राहणाऱ्या परिवारानुसार घर बनवलं जाईल. जर घरामध्ये कमी सदस्य असतील तर त्यांच्यासाठी एक छोटं घर बनवलं जाईल, आणि जर जास्त लोक राहत असतील तर मोठं घर बनवलं जाईल. अजिबात नाही. मला जास्त जमीन ह्या जहाजमध्ये हवी आहे. गावामध्ये माझी जमीन सगळ्यात जास्त होती. गा बस, हे गाव नाहीये जिथे जे पाहिजे ते करू शकतेस. कोणत्या हक्काने तू मोठं घर मागत आहेस? म्हणजे जसं बोलेल तसंच होणार आहे. हा, आता तुम्ही जमीनदारनी नाही आहेत, एक साधं माणूस आहात आमच्यासारखं. सगळेजण आपापलं घर बनवायला लागतात आणि जमीनदारणीला त्यांचं बोलणं खूप वाईट वाटतं. एक वेळ होता जेव्हा माझ्याकडे खूप जास्त दौलत आणि शोहरत राहायची. जमिनांची कधीच कमी नव्हती. शेतांचं खानपान पण एकदम मस्त होतं. सगळेजण चांगल्यापैकी वागायचे. हे सगळेजण एकदाच माझ्या हातातून निघून गेलं. सगळं काही ह्या सुनामीमुळे. आता सगळेजण फक्त त्या मंजूत आणि प्रधानलाच इज्जत देतात. मला काहीतरी करावंच लागेल. तेव्हा जमीनदारणीचा जुना सेवक वीरू तिच्या जवळ येतो. ये वीरू ये, काय झालं? जेव्हापासून जहाजमध्ये आला आहेस तेव्हापासून भेटायलाच नाही आलास. काम नाही करायचं का तुला? चल सांग, ह्या मंजूच्या कुल्हाडीचं काय चक्कर आहे? जी, मंजोतकडे एक कुऱ्हाडी आहे, ज्याला शिवल्यानंतर त्याच्याकडे अतिमानवाची शक्ती येते. अजून मी तर हे पण बघितलंय, तो जेव्हा कुऱ्हाडीने तो ज्या झाडाला कापतो तर ते झाड परत उगतं आणि फळ सुद्धा द्यायला लागतं. आणि मालकीनजी, राहिली गोष्ट कामाची, तर मी तुमच्यासाठी यापुढे काम नाही करणार आहे. एवढं बोलून वीरू तिथून निघून जातो आणि दुसरीकडे प्रधान आणि मंजूत जहाजमध्ये सगळ्यांसाठी बराबरीचं घर बनवतात. जमीनदारणीला पण एक घर भेटतं जे फक्त एका माणसाच्या राहण्याच्या बरोबर असतं. नाही, मी कधीच नाही राहणार इथे. माझं घर याच्याहून खूप मोठं होतं. ह्या घरामध्ये फक्त एकच माणूस राहू शकतो. मला सगळं काही परत घ्यावं लागेल. मी त्या मंजूतकडून सगळं काही हडपून घेईन. मंजूत आणि प्रधान जहाजवर उरलेल्या लाकडांना कापत होते. तेव्हा जमीनदारणी हातामध्ये लाडू घेऊन तिथे पोचते. प्रधान आणि मंजूत, तुम्हा दोघांचा खूप खूप आभार. गाववाल्या आणि माझी मदत करण्यासाठी, मला नवीन घर देण्यासाठी पण शुक्रिया. हे घ्या, मी तुमच्यासाठी लड्डू घेऊन आली आहे. घ्या ना, खा ना. वा, आज ह्या जहाजाच्या गावामध्ये नवीन चंद्र कस काय उगवला. खूपच खुश दिसत आहेत जमीनदारणी. हा, आम्ही सुद्धा खुश आहेत. जर तुम्ही खुश आहात तर द्या ते लाडू. प्रधान आणि मंजूत लड्डू खाऊन टाकतात. खाल्ल्यानंतर थोड्या वेळाच नंतर ते दोघे जमिनीवर पडतात आणि गाढ झोपेमध्ये झोपतात. आणि जमीनदारणी मंजूच्या कुल्हाडीला चोरी करते आणि त्याला घेऊन आपल्या घराजवळ येते. आता येईल मज्जा. मी आपलं घर ह्या जहाजमध्ये सगळ्यात मोठं बनवणार आहे आणि परत एकदा माझा डंका वाजेल. गावामध्ये परत एकदा लोक माझी इज्जत करतील आणि माझ्या खाली कामही करतील. जमीनदारणी ती कुल्हाडी पकडते. ही कुल्हाडी तर खूप शक्तिशाली आहे. ह्याला पकडून तर मला एक विचित्र बल आला आहे. आता येईल ना मज्जा, जेव्हा मी दुसऱ्यांचे घरं पण ह्या कुल्हाडीच्या दमने लुटायला सुरुवात करेल. जमीनदारनीने आजूबाजूचे सगळे घर तोडून टाकले आणि त्यांच्या घराच्या लाकडांनी स्वतःच एक महल बनवायची सुरुवात करते. दुसरीकडे मंजूत आणि प्रधान जेव्हा होशमध्ये येतात तोपर्यंत गावाची कायाच पलटलेली असते. जहाजमध्ये जमीनदारणीचं महल तयार होतं. प्रधान आणि मंजूत जमीनदारणीला जाऊन भेटतात. जमीनदारणी, हे सगळं तू काय करत आहेस?
काय तुला वेळेचं महत्त्व नाहीये? ही वेळ स्वतःच्या स्वार्थासाठी करण्याची नाहीये. माझी कुऱ्हाडी तुम्ही माझ्याकडनं चोरलीये. ती माझी आहे. ती मला वापस करा. नाही, ही कुल्हाडी मला एका पावसाळ्यात येणाऱ्या माणसाने दिली आहे आणि बोलला आहे की ह्या कुल्हाडीला मी जसं पाहिजे तसं वापरू शकते. मी ते सगळं काही बनवणार त्या जहाजमध्ये जे एक वेळेस गावामध्ये माझं होतं. चला, मला खूप कामं आहेत, मी येते. जमीनदारणी तिथून निघून जाते. खोटं, हे एकदम साफ खोटं बोललेले आहेत जमीनदारणी. ही माझीच कुऱ्हाडी आहे. मला माहीत आहे मंजोत, आणि मला विश्वास आहे ज्यानं तुला ही कुऱ्हाडी दिली असेल तो हे सगळं बघत असेल आणि तोच त्या जमीनदारणीला तिच्या कर्माचं फळ देईल. तेव्हा आकाशात वीज कडकायला लागते. आकाश काळे पडतात आणि पावसाळ्यात येणारा तो माणूस परत आपल्या हातामध्ये ढगाचं कण घेऊन प्रकट होतो. मला चांगल्या प्रकारे लक्षात आहे की मी ही कुऱ्हाडी मंजोतला दिली होती, पण ही कुऱ्हाडी आता मला कोणा लालचीच्या हातामध्ये का दिसत आहे? बुडून गेलं सगळं गाव, पण तुला एक गोष्ट नाही समजली. जा, तुझे सगळे शेत आणि मोठं घर, त्याच्यावरती तुला एवढं प्रेम होतं. आता मी बघतो जे तुला माहीत होतं आणि ज्याच्यावर तुझं प्रेम होतं ते कसं मिळवतेस. पण माझं घर आणि शेत गावामध्ये आहे आणि गाव पूर्ण प्रकाराने पाण्यामध्ये आहे. जमीनदारणीच्या हातातून कुल्हाडी गायब होते आणि तिला तो पावसाळी माणूस जहाजमधून बाहेर काढतो. दुसऱ्या दिवस सकाळी कुल्हाडी मंजूच्या घरी असते. प्रधान आणि मंजूत गावामध्ये परत सगळ्यांचे घर बराबरीने बनवतात आणि त्यानंतर सगळेजण आनंदाने जहाजच्या गावामध्ये राहायला लागतात.